आहेतच. सो सगळ्यांचं वेलकम. मी कार्यक्रमाची सुरुवात करण्याची विनंती लॅन प्रदीप कुलकर्णी यांना करते. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत. याचं जे आपण 10वीचा जो पाया आहे, म्हणजे बेसिक तयारी करण्याकरता हा कार्यक्रम आपण घेतोय. लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लबचा डिस्ट्रिक्ट 3234 D2 ची युथ विंग आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स यांच्या माध्यमातून आणि सुपरमाइंड या संस्थेशी आपण कोऑर्डिनेट करून हा कार्यक्रम घेतोय. आपल्या सगळ्यांचं खरंच मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. आज आमच्या लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या अध्यक्षा रजनी देशपांडे, आजचे आपले विशेष पाहुणे आमच्या डिस्ट्रिक्टचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ओमप्रकाशजी पेठे, तसंच आमच्या आपल्या डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजयजी भंडारी, जे थोडं जॉईन होतील. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका किंवा त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय अशा आपल्या डॉक्टर जयश्री अत्रे मॅडम, ज्या SSC बोर्डाच्या सदस्य आहेत आणि निर्विवाद असं कौशल्य आहे त्यांच्याकडं. हे तुम्हाला हा कार्यक्रम संपताना लक्षात येईल. तसंच आजचे उत्सवमूर्ती म्हणजे आपण सगळेजण, म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे आजचे उत्सवमूर्ती आहात. आपल्या सगळ्यांचंही स्वागत. लायन्स क्लब ही एक विश्वव्यापी संस्था आहे आणि 210 देशांमध्ये काम करते आणि युवकांच्या करता अतिशय खास आम्ही ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे यूथ आणि युवकांची जडणघडण याच्यावर आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी काम करत असतो. शिक्षण हा शैक्षणिक पाया हा प्रत्येक युवकाचा सक्षम असावा ही आमची भावना आहे आणि त्या भावनेतूनच लायन्स क्लब सुपरमाइंडच्या बरोबर कोऑर्डिनेट करून आम्ही किंवा कॉपरेशन करून हे कार्यक्रम घेत असतो. मला सांगायला आनंद वाटेल की 4 फेब्रुवारीला म्हणजे गेल्या वर्षीची जी 10वीची बॅच होती त्यांच्याकरता परीक्षेला सामोरे जाताना असा एक खूप मोठा कार्यक्रम आपण घेतला होता पिंपरी चिंचवडमध्ये गदी माडगुळकर सभागृहात आणि त्याच्यात सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्याच्यानंतर आमच्याकडे खूप मागणी यायला लागली की अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही घ्या. आम्ही काम करतच असतो, पण ज्या वेळेला समाजातनं किंवा विद्यार्थ्यांकडनं किंवा जे बेनिफिशियरीज आहेत त्यांच्याकडनं जेव्हा मागणी येते त्यावेळेला आमचा उत्साह वाढतो, कारण आम्ही हेच काम करत असतो आणि वर्षभरामध्ये आम्ही ठरवलंय की 10वीच्या विद्यार्थ्यांच्या करता वर्षभरामध्ये कार्यक्रम घ्यायचे. मग सुरुवातीला तज्ज्ञांच्या सूचनेनुसार आता हा आपण SSCचा या वर्षीचा पहिला कार्यक्रम आपण घेतोय. गणित म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. आता ज्यावेळेला अवघड असतं तेव्हा हे खरंच हे मानसिक असतं. त्याचं कारण त्याच्याबद्दल एक न्यूनगंड असतो. बीजगणित असेल किंवा भूमिती असेल, या सगळ्यात न्यूनगंडामुळेच निम्म मानसिक खच्चीकरण होतं, आत्मविश्वास कमी होतो. तर आपण आज त्याच्यावर काम करणार आहोत आणि वर्ष सुरू होतानाच आपण सगळ्यात ज्यांना ज्यांना अवघड वाटतं त्या सगळ्यांच्या करता एक संजीवनी बुटी घेऊन आज आपल्या डॉक्टर जयश्री अत्रे मॅडम आलेले आहेत. हा शैक्षणिक पाया या वर्षात आपल्याला मजबूत करायचा आहे, कारण आपल्याला आपल्या देशाकरता भविष्यात अतिशय सक्षम असे नागरिक घडवायचे आहेत आणि ते आपण सर्वजण आहात. त्या कारणामुळेच हा एक ज्ञान यज्ञ आपण चालू करतोय आणि त्या यज्ञ हा अखंड चालू राहणार आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीने. आपल्या सगळ्यांना पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा आणि मी आता विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे आमचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ओमप्रकाशजी पेठे यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर. सर नमस्कार. नमस्कार. येस, मार्गदर्शन असं नाहीये, पण सर्वांना शुभेच्छा माझ्या. सर कुलकर्णी साहेब, तुम्ही युथ साठी खूप सुंदर कार्य करताय. लायन्स क्लब तर्फे तुम्हाला बेस्ट विशेस आणि सर्वांच्याच मधला दुवा तुम्ही म्हणून जे काम करत आहात, खरंच खूप आनंद आहे.
आपले विजय भंडारी सर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि जयश्रीताईंचं खूप चांगलं मार्गदर्शन मुलांना मिळतं, तर त्यांचे आभार. आणि रजनीताई आपल्या अध्यक्ष आणि अनुजा या दोघींचे खरंच खूप मनापासून अभिनंदन. कारण सर्व मुलांना वेळेवर मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्या अचिव्हमेंट खूप चांगल्या होतील. मी आता शॉर्ट मध्ये सांगितलं की ऑपॉर्च्युनिटी या माइंडसेट प्रत्येक डिफिकल्टी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि या ऑपॉर्च्युनिटी मध्ये विचार जर चांगला केला, डिफिकल्टीला चांगल्या पद्धतीने हँडल केलं तर खूप चांगले रिझल्ट येतात. आता जयश्रीताई खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, पण मी एक छोटस असं म्हणेन की थोडस प्लॅनिंग करावं एक्झामचं, म्हणजे डिफिकल्टी जाणार नाही. कारण शेड्यूल तयार करून रोज सगळे विषय थोडे हँडल केले, सिलेबस समजून घेतला, प्रॅक्टिस रेग्युलरली जर केली आणि जर काही अडचण आली तर आता जर विचारलं आणि त्याचं रिव्हिजन केलं आणि हेल्थची काळजी घेतली, जर मुलांनी सर्व जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने ते तयारी करू शकतील आणि त्यांना रिझल्ट पण खूप चांगले मिळतील आणि बेस त्यांचा चांगला तयार होईल. माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. आपण तुम्ही आलात आणि एक आम्हाला मार्गदर्शन केलं. वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू. आपले आजचे प्रमुख पाहुणे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन विजय भंडारी, ते थोडं ट्रॅव्हलिंग करतात, त्यामुळे ते इमिजिएटली आता जॉईन होऊ शकत नाहीयेत. तर मी अर्चिता मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य कार्यक्रम चालू करावा. येस, ओके, थँक्यू. सर्वप्रथम मी लायन्स इंटरनॅशनलचे आभार व्यक्त करते की तुम्ही ही अशी छान एक अपॉर्च्युनिटी सर्व विद्यार्थ्यांना देऊ केलीत आणि त्याच्यातनं खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. आणि पेठे सर, तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही सुद्धा आज इथे उपस्थित राहून एक मोटिवेशन एक प्रकारे आम्हाला दिलेलं आहे. सो लायन्सचे मी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला येस, थँक्यू. आजच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूयात. आजचा आपला विषय, जसं आता कुलकर्णी सर म्हणाले की गणित हा विषय म्हटलं तर सोपा, म्हटलं तर अवघड आहे, पण अवघड विषय सोपा कसा करायचा, त्यातल्या त्यात गणित अवघड असलेलं कसं सोपं करायचं, अशांसारखे काही टेक्निक्सच आज तुम्हाला इथे मिळणार आहेत. 220 पार्टिसिपेंट्स इथे आता झूम वरती आपण जॉईन झालेले आहोत आणि मला असं वाटतं की जे इथे जॉईन झालेले ते खूप लकी आहेत, कारण वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचं काहीतरी मुलांना दिलं पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की हे पालक खूप सुज्ञ आहेत या विद्यार्थ्यांचे, की त्यांनी अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी खरोखर घेतली आणि ते इथे जॉईन झालेले आहेत. सो इथे असलेल्या सर्व पालकांचं, शिक्षकांचं आणि आपल्या डॉक्टरच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर जयश्री अत्रे यांचं मी मनापासून स्वागत करते. गणित हा विषय जरी खूप अवघड सोपा जे काही असेल तरी सुद्धा एक मला इथे सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की आपण शाळा आणि क्लास या वर्षभर याच्यामध्ये असणार आहोत. पण अत्रे मॅडम सुद्धा तुम्हाला इथे नंतर सांगतीलच की फक्त शाळा आणि क्लास पुरेसे नाहीत, इथे आपले स्वतःचे एफर्ट सुद्धा खूप महत्वाचे असतात. सो इथे असलेल्या पालकांना माझं आवर्जून असं सांगणं की आपलं मूल अभ्यास कसा करताय याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण अभ्यास करण्याच्या विशिष्ट काही पद्धती असतात, त्या सुद्धा आज तुम्हाला अत्रे मॅडमही सांगणार आणि मीही सांगणार आहे. जसं मी सुरुवातीलाच एक गोष्ट तुम्हाला सांगितली की अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, अभ्यास येत नाहीये हा भाग वेगळा, पण त्याच्याच बरोबर आता आपले पालक अनेक अडचणींचा फेस करतायत. ज्याच्यातला पहिला जो आहे तो डिजिटल ऍडिक्शन. डिजिटल मध्ये आपला खूप वेळ जातो, सोशल मीडियावरती आपला खूप वेळ जातो, असे खूप सारे पॅरेंट्स आमच्याकडे येत असतात. अभ्यास करायचाच कंटाळा येतो, अभ्यास करायलाच आवडत नाही, अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेले आपले पालक जे आहेत त्यांना आज मी लायन्सच्या प्लॅटफॉर्मवरनं सांगू इच्छिते की आपल्याला आज इथे या प्रॉब्लेम वरती सुद्धा सोल्युशन मिळणार आहे. सो मॅडमचं झाल्यानंतर मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी सांगणार आहेत. सो अत्रे मॅडमचं लेक्चर झाल्यानंतर आपण ते ऐकणार आहोत, पण अत्रे मॅडमचं लेक्चर झाल्यानंतर लगेचच बाहेर पडू नका, कारण अत्यंत 2 महत्वाच्या गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सो आपण पहिल्यांदा सुरुवात करूयात, आपल्या गणित विषयाकडे आपण जाऊयात. मी डॉक्टर जयश्री अत्रे यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देते. डॉक्टर जयश्री अत्रे यांना 30 वर्षांचा गणित शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये गेली 25 वर्ष त्या कार्यरत आहेत आणि मला सांगायला खूप अत्यंत आनंद आणि अभिमान होतोय की इयत्ता 1ली ते 10वी गणिताच्या पाठ्यपुस्तकांच्या गेल्या 4 सिरीजच्या त्या निर्मात्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही. त्या 4 सिरीजसाठी त्यांनी काम केलेलं आहे.
इनफॅक्ट तुमची आत्ताची 10वीचं अल्जेब्रा आणि जॉमेट्री जर का पुस्तक तुम्ही काढून बघितलं तर त्याच्यावर डॉक्टर जयश्री अत्रे यांचं नाव दिसेल. म्हणजे मी असं सांगेन की हा सिलेबस त्यांनी तयार केला. 9वी आणि 10वी या दोन्ही पुस्तकांचा सिलेबस त्यांनी तयार केलेला आहे. सो आज इथे असलेले पालक खऱ्या अर्थाने अजून लकी आहेत असं म्हणेल की ज्यांनी तयार केलं त्यांच्याचकडनं तुम्हाला आजचं हे सेशन आपण लायन्सच्या माध्यमातून आपण हे अटेंड करतोय. सो मी जास्त वेळ न घेता अत्रे मॅडम तुम्हाला विनंती करते की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू. मुलांनो, आपण इयत्ता 10वीच्या गणित विषयाच्या अभ्यासासाठी इथे जमलेलो आहोत. तुम्ही सगळेजण आता 10वीत गेलेला आहात. तुमचं प्रथमतः खूप खूप मनापासून स्वागत. 10वीचं तुमचं एम, तुमचं ध्येय म्हणजे मार्च 2025 ची शालांत परीक्षा. आपल्या सगळ्यांचंच ते ध्येय आहे की ही शालांत परीक्षा जी आहे ती मला द्यायची आहे आणि म्हणून मी आजपासून अभ्यासाला लागणार आहे. आता हा जो आजपासून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला 10 विषयाचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही म्हणाल फक्त गणिताचाच काय, तर मला तुम्हाला आज असं दाखवून द्यायचंय की जर तुम्ही आजपासून अभ्यासाला लागलात तर त्याची जर पायऱ्या तुम्हाला कळाल्या की हाऊ टू स्टडी, काय करायचंय नेमकं, गणिताचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हे जर तुम्हाला कळालं तर निश्चित तुमचे मार्क हे आउट ऑफ मार्क्स निश्चित मिळतील याची मला गॅरंटी आहे. कारण काय आहे की शेवट आपण खूप प्रयत्न करतो आणि तोपर्यंत खूप असं शांत बसलेलो असतो की काय होईल ते वर्गात करायचं, पण वर्गात होतच असतं. पण त्याच्याही आधी तुम्ही जे केलेलं आहे त्याची जर तुम्ही रिव्हिजन केली आणि तो जर काही काय अभ्यास कसा करायचा हे जर आधी कळालं तर बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला निश्चित चांगलं यश मिळेल. आणि आपल्याला आउट ऑफ हाच शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्याचं कारण असं आहे की आता कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की आर्ट्सला सुद्धा ऍडमिशन घेताना काही कॉलेजेसची ऍडमिशन 97-98% क्लोज होतीये. याचा अर्थ आपले जास्तीत जास्त टक्के मार्क मिळवून आपल्याला चांगलं कॉलेज मिळवणं आणि चांगल्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेणं यासाठी 10वीच्या मार्कांची आपल्याला गरज आहे. आपलं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर काम करायचंय की त्या सर्टिफिकेट जे आहे त्या सर्टिफिकेट आपल्याला लाईफ लॉंग लागतं आणि ते लाईफ लॉंग आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते बघायचंय. मी आता इथे मला काही मेसेजेस येतात की तुम्ही इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये मी बोलणारच आहे पण गणिताच्या विषयीचे इंग्लिशमध्ये बोलणार आहे. आत्ता जे इथे माझी चर्चा होणार आहे ती चर्चा किंवा मी बोलणार आहे ते जनरल कलोक्वियल मराठीत आहे, पण दोन्ही भाषेमध्ये म्हणजे जे काही आपल्या स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्स वरून तुम्हाला सर्व विषय म्हणजे जेवढे आपले चॅप्टर्स आहेत 10वीचे त्या 10वीच्या अल्जेब्रा आणि जॉमेट्रीच्या दोन्ही चॅप्टर्सची आपण रिव्हिजन पण करणार आहोत की नेमकं काय करायचंय, कसा अभ्यास करायचा आहे ते आपल्याला करायचंय. त्यामुळे आपल्याला हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे की कशा पद्धतीने आपण अभ्यास करत आहोत. तर आता पहिलं लक्षात घेऊयात, आपण स्लाइड्सच बघूयात की कशा प्रकारे सुरुवात करायची आहे आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मी पहिले आपण स्लाइड्स कडे जाऊयात. ओके, नेक्स्ट वन. आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार की आज 9 मे आहे. 9 मेलाच आपल्याला जे कळालं की आपल्याला किती मार्कांची परीक्षा द्यायची आहे, किती मार्क आपल्या शाळेच्या आपल्या हातात आहेत हे कळालं तर फार बरं होईल. तुम्हाला 9वीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, 9वीचं सगळं सिलेबस केलेलं आहे, परीक्षाही दिलेल्या आहेत, छान मार्कही मिळालेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला 10वी पण 9वी प्रमाणेच आहे, पण थोडीशी जास्त कष्टाची गरज आहे हे आपल्याला इथे कळेल. आपल्याला 10वीला 2 पेपर द्यायचे, 40-40 मार्काचे तुमचे 2 पेपर्स असतात आणि 20 मार्क जे आहेत ते तुमचे इंटरनलचे. इंटरनलचे मार्क हे तुमच्या शाळेच्या हातात आहेत, पण शाळेच्या हातात म्हणजे शाळा नुसते मार्क देणार नाहीये तुम्हाला. वर्षभर तुम्ही जे काही त्यांनी दिलेले असाइनमेंट्स आहेत त्या तुम्ही कशा करतात त्याला मार्क दिले जाणार आहेत. 10 मार्क हे होम असाइनमेंटसाठी आहेत आणि 10 मार्क आहे प्रॅक्टिकल्ससाठी. आता हे जे होम असाइनमेंट्स आहेत त्या तुम्हाला तुमचे शिक्षक शाळेत गेल्यावर प्रत्येक वेळेला दर महिन्याला काही त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या शाळेच्या सोयीनुसार आणि शिक्षकांच्या सोयीनुसार ते तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर काही असाइनमेंट देतील. त्या असाइनमेंट तुम्ही पूर्ण करायच्या. त्या केल्या की तुम्हाला तुमचे 10 मार्क मिळणार आहेत.
आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा प्रिलिम होईल त्याच्यानंतर तुमची एक प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाणार आहे. ती प्रॅक्टिकल एक्झाम ही 10 मार्काची असणार आहे. तर या प्रॅक्टिकल एक्झाम साठी सुद्धा तुम्ही तयार व्हायचंय. पण जो बेसिक तयार असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेमच येणार नाही. असे तुमचे 100 मार्क्स हे तुम्हाला इथे मिळणार. आणि या 100 मार्क्सची तयारी आपण आजपासून करणार आहोत. नेक्स्ट वन पुढे बघूयात. नेक्स्ट वन पुढे बघा. आता मला एक तुम्हाला सांगायचंय की मी इथे ज्या स्लाइड्स केलेल्या आहेत त्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला लक्षात आणून देणार आहे मी की प्रत्येक चॅप्टर 10वीचा प्रत्येक चॅप्टरचे काही बेसिक कन्सेप्ट ह्या तुम्ही 9वीत आणि 8वीतच अभ्यासलेल्या आहेत. मग त्याची रिव्हिजन आता नाही करायची, पण त्याच्यातल्या काही आठवून द्यायच्यात मला तुम्हाला गोष्टी. कोणत्या आठवायच्यात? तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा अल्जिब्रा मधला. मराठीमध्ये परत सांगते, 2 चलातील रेषीय समीकरणे. हा चॅप्टर किंवा हा घटक तुम्ही 9वी मध्ये पण शिकलेला आहात. 9वी मध्ये तुमच्या अल्जिब्राच्या पुस्तकामध्ये तो चॅप्टर पुढे होता, शेवटच्या टर्म मध्ये होता. त्या टर्म मध्ये तुम्ही केलंय, पण त्याचं बेसिक तुम्हाला माहिती झालंय. आणि त्यावेळेला ही इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची याच्यासाठी आम्ही तुम्हाला एलिमिनेशन मेथड, लोप पद्धती शिकवली होती 9वी मध्ये. आणि त्याचा उपयोग करून आता 10वी मधले पण उदाहरणं करायचे. आणि नुसत्याच लोप पद्धतीवर आपण थांबणार नाही, तर 10वी मध्ये आम्ही तुम्हाला याच ही समीकरणं सोडवण्याची किंवा ही इक्वेशन्स, हाऊ टू सॉल्व्ह इक्वेशन्स, त्याच्यासाठी मी 2 डिफरंट मेथड्स वी आर गोइंग टू टीच यू. कोणते 2 डिफरंट मेथड्स आहेत? द ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स रूल. मला असं वाटतंय की बहुतांशी शाळांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये त्यांनी शाळा सुरू करून हा बहुतेक चॅप्टर तुमचा झालेला असेल. त्यावेळेला तुम्हाला लक्षात पण आलं असेल की ह्या 2 मेथड्स आपण कशा अभ्यासलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक सांगणार आहे की 2 मेथड्सच्या कशा चॅप्टर्स आहेत हे तर पाहूच आपण. पण तुम्ही एक शाळेची वही बाजूला ठेवा आणि तुमचे काय होम असाइनमेंट वगैरे त्या बाजूला ठेवा. आजपासून तुम्ही काय करा, तर एक मोठी फुलस्केपची वही घ्या, 2 वह्या घ्या, एक अल्जिब्राला आणि एक जॉमेट्रीला. आणि ह्या 2 चॅप्टर्स वह्या घेतल्यावर एव्हरी डे तुम्ही एक असं प्लॅन करा की मी या 2 कसा बसेन अभ्यासाला. तर मी ठरवणार की रोज मी 1 तास मॅथमॅटिक्स करणारच, उद्यापासून करायचंच आहे, हे लक्षात ठेवा. मग करायचं म्हणजे काय करायचं? समजा माझ्या शाळेत नाही अजून शिकून झालं, मग मी काय करायचं? तर असं करा तुम्ही की जो लेसन आहे तो लेसन मोठ्यांदा पहिल्यांदा वाचा, जरी झालेला असला तरी आणि नसेल झालेला तरी मोठ्यांदा वाचा. फर्स्ट त्याच्या टायटल पासून तुम्ही लेसन वाचायचा आणि लेसन वाचा. मग भराभर वाचलं चालेल. तुम्हाला आता एवढं लिहिता वाचता येतं की नाही, मग वाचायला काय हरकत आहे. धडा मॅथमॅटिक्सचं टेक्स्टबुक वाचायचं पण असतं. ह्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या 11वी 12वी मध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. कसं वाचायचं ते काही सांगायची गरज नाही. आणि एक लेसन पूर्ण वाचायला त्याच्यातलं समजो न समजो मोठ्यांदा आधी वाचायचा. आणि वाचल्यावर तुम्ही तो जो लेसनचे एक्सरसाइजेस आहेत 1.1, 1.2, 1.3 हे सलग तुम्ही सोडवायला घ्यायचे. जे काही येतंय ते सोडवा. आणि पेरेंट्सलाही माझी ही विनंती आहे की त्या मुलांना तुम्ही ह्याच्यासाठी अशी छान वह्या आणून द्या आणि त्या वह्यांवर त्यांनी ते करू दे. ती वही आपल्याला कोणाला दाखवायची नाहीये, ही आपल्यासाठी आहे. पण याच्यामधलं जे काही रायटिंग असेल ते परफेक्ट असण्यासाठी प्रयत्न करा. मग तुम्ही आता एखादं उदाहरण नाही आलं तसंच ठेवा, पुढचं येत आहे करून ठेवा, त्याच्यावर नंबर तर घालता येईल, डेट लिहा, सगळं त्याच्यात जे काही सोडता येईल म्हणजे गाईड सारखी वही तुम्ही करा. ती वही केली की ऑल एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व दॅट, ऑल एक्झाम्पल्स. even for the graphical method also you have to draw these graphs also. Then you will get full answers. आणि मग त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात, काय असतात ते तुम्हाला कळेल. त्याचं कारण हे बेसिक मी का सांगते वाचायचं, प्रत्येक चॅप्टरला ते वाचा. त्याचं कारण तुम्हाला तुमचा 9वीचा पेपर पॅटर्न माहिती आहे. पेपर पॅटर्न मध्ये 5th क्वेश्चन इन अल्जिब्रा ऍज वेल एज इन जॉमेट्री, 5th क्वेश्चन मध्ये 5th क्वेश्चन सारखे क्वेश्चन्स हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाहीत. आम्ही ते घातलेच नाहीये.
आम्ही ज्या वेळेला एक्सरसाइजेस केले त्याच्यात आपलं कुठे लिहिलेलं असतं का दिस इक्वेशन दिस प्रॉब्लेम फॉर 1 मार्क 2 मार्क 3 मार्क असं नसतं. आम्ही फक्त प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला दिले. मग त्याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो तुमचा क्वेश्चन नंबर 5 हा लॉजिकल थिंकिंगवर वेगळ्या फॉर्मवर असणार आहे आणि तिथे ओपन एंडेड क्वेश्चन्स पण असतील. पण मग हे सगळे प्रश्नांची उत्तरं तिथे पुस्तकात सरळ दिलेले नाहीये. ह्या प्रश्न क्वेश्चन नंबर 5 मध्ये असा प्रकारचा येईल असं नाही. जर तुम्ही टेक्स्टबुक वाचलं आणि जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही हे सगळं सोडवू शकता. तुम्हाला येणारच, कारण तुम्हाला हे कळेलच की कशा प्रकारे त्याचे असतात. अगदी उदाहरण सांगते की ग्राफिकल मेथडचं नेक्स्ट आपण स्लाइड बघूया. नेक्स्ट स्लाइड बघ. नेक्स्ट स्लाइड बघ सर. नेक्स्ट स्लाइड. आता इथे ग्राफिकल मेथडवर हा जो प्रॉब्लेम आहे तर ग्राफ काढा असा एक साधा प्रश्न असेल, पण हाच प्रश्न तुम्हाला जर क्वेश्चन याच चॅप्टरवर ह्या युनिटवर आधारित आपल्याला 1 मार्क क्वेश्चन 2 मार्क क्वेश्चन 3 मार्क्स क्वेश्चन 4 मार्क्स क्वेश्चन आणि परत 3 मार्क्स क्वेश्चन क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारता येतो. मग आता अशा प्रकारचा जो प्रश्न असेल तर इथे 2 लाईन जर या पॅरलल आल्या आपला ग्राफ काढल्यावर मग त्याच्यावर आम्ही काहीतरी प्रश्न वेगळा तयार करू शकतो. ग्राफ काढणं हे फार सोपं आहे, कारण हे 9th मध्ये तुम्ही 1 लाईनचा ग्राफ शिकलेला आहात. 2 लाईन्स फक्त सेकंड लाईन काढायची आणि तुम्हाला इथे हे काढायचंय इंटरसेक्टिंग पॉइंट अँड दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट इज द सोल्युशन ऑफ द 2 इक्वेशन्स. हे तुम्हाला तिथे कळणार आहे. पण जर ह्या लाईन्स मध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की आपण काढलेल्या लाईन्स ह्या पॅरलल आहेत, मग त्याच्यावर आधारित प्रश्न वेगळ्या प्रकारचे 3 मार्काचाच प्रश्न पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन म्हणल्यावर तुम्हाला ग्राफ काढायचा आहे, पण ऑब्झर्वेशन लिहिणं खूप महत्वाचं आहे. आणि व्हाय म्हणजे तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे की तुमचे ग्राफ पॅरलल का आले असतील, कारण तुम्ही पुढे स्लोप शिकणार आहात. मग तुम्हाला तिथे सांगता येईल की स्लोप इज सेम. हे इथे सुद्धा येऊ शकतं. आणि अल्जिब्राच्या वर आधारित जॉमेट्रीचे प्रश्न आधारित अल्जिब्राचे प्रश्न असे मिक्स प्रॉब्लेम हे तुमच्या प्रत्येक युनिटला क्वेश्चन नंबर 5 मध्ये कदाचित विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अल्जिब्रा आणि जॉमेट्री हे वेगळे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. म्हणून आपल्याला असं तयार करायचे की आपण कशा प्रकारे तयार करायचे. आणि याला बेस असा आहे की तुम्ही फक्त काय करायचं तर टेक्स्टबुक नीट वाचा, मोठ्यांदा वाचा की काय इथे असं लिहिलेलं असेल, आपणच आपला प्रश्न विचारायचा आणि ते सॉल्व्ह करायचं. आता इथला हा जो ग्राफ दाखवलेला आहे या ग्राफवर तुम्हाला बघा तिथे 2 लिहिलेलं आहे. 2 लिहिलंय तर ज्या वेळेला असा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये किंवा 4 मध्ये विचारला असेल, ड्रॉ द ग्राफ, म्हणजे असा प्रश्न सरळ नसतो. ड्रॉ द ग्राफ अँड फाइंड द सोल्युशन किंवा सॉल्व्ह द इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड असं ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला तुम्ही 2 लाईन्स काढणं, इंटरसेक्टिंग पॉइंट शोधणं एवढ्यावर थांबू नका. याच कागदावर तुम्हाला खाली लिहायचं असतं हिअर x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 2 दिस इज द सोल्युशन ऑफ 2 इक्वेशन्स. हे ज्या वेळेला लिहितात तेव्हा तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत, नाहीतर तिथे तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. जरी इवन इफ यू हॅव ड्रॉन फुल्ली करेक्ट ग्राफ यू कॅन लूज. तर तुमचे मार्क्स लूज करू नका. म्हणून काय अपेक्षित आहे बोर्डाला आणि काय आपण केलं पाहिजे याची तयारी आत्तापासून करा. तुमचे शाळेतले शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, पण त्याच्याच बरोबरीने तुम्ही आत्तापासून जर त्याची काही तयारी केली तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. तर हा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की काय लिहिणं अपेक्षित असतं आणि काय नाही. नेक्स्ट वन पुढचा बघा. इथे आता क्रेमर्स रूल आहे. या क्रेमर्स रूल साठी आपल्याला इथे अपेक्षित आहे की हा झालेला असेल तुमचा भाग कदाचित. या ग्राफ साठी क्रेमर्स रूलचा हा जो भाग आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला खाली उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपल्याला खूप डिस्टर्बन्स आहे, तुम्हाला कदाचित त्याचा त्रास, पण 2 मिनिटात ते जाईल असं मला वाटतं. येस
गेले गेले गेले. हा, तर इथे सुद्धा हे डिटर्मिनंट मेथड कधी वापरायची, कशी वापरायची, आणि ज्या वेळेला तुम्ही पेपर्स असे बघता, सॉल्व्ह करता, त्यावेळेला एक पहिलं लक्षात ठेवा, पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर आणि स्टॅटिस्टिक्स या 3 चॅप्टर मध्ये आम्ही तुम्हाला different methods we have taught you for solving equations, for quadratic also and for linear equations with two variables also. आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये सुद्धा 3 मेथड दिलेल्या आहेत. मला तुम्हाला एक सांगायचंय की कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तिथे तुम्ही बारकाईने वाचा, कारण बऱ्याच मुलांचे मार्क बोर्डाला कसे जातात त्याचं एक आपण कधीतरी शेवट कधी घेतलं त्यावेळेला मी जास्त तुम्हाला छान सांगेन की हे इथे मार्क घालू नका, कारण आमची मुलं वाचतच नाहीत नीट, असं माझं म्हणणं आहे. क्वेश्चन यू हॅव टू रीड प्रॉपरली, that by which method you are asked to solve the equations, determinant method or graphical method, आणि नसेल दिलेलं तर any method is allowed. आणि पहिली जी मेथड आपण पाहिली, that method you have to use for word problems. There are so many word problems and those problems you have to solve by elimination method for linear equations in two variables. Next one. आता क्वाड्रेटिक इक्वेशन आपण पाहिले, तर क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये परत 3 मेथड्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमचं झालेलं नाही, काय येतं याच्यात क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये, पण मला असं सांगायचंय की तुम्ही 8वी पर्यंत, 9वीत नाही पण 8वीलाच तुम्ही हे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स पाडायला शिकलेला आहात. त्याची उजळणी परत एकदा करा की कसे ट्रायनॉमियल जो आहे तो ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स कसे पडायचे हे तुम्हाला शिकवलेलं होतं 8वी मध्ये, आणि तोच भाग आहे, हे नवीन नाहीये. मग ह्याच्यामध्ये फक्त इक्वल टू 0 आहे, म्हणजे तुम्हाला जे फॅक्टर्स पडलेले दिसतील ते इक्वल टू 0. उदाहरणार्थ काही प्रॉब्लेम दिलेला आहे, इक्वेशन दिले आणि तुम्हाला लिहिलंय x+5 इंटू x-3 इक्वल टू 0. हे तुम्ही लिहिलं फॅक्टर्स पाडून की तुम्हाला पुढे फक्त एवढंच करायचंय की x-5 इक्वल टू 0 आणि x+3 इक्वल टू 0, देन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ x and you are getting 2 values. म्हणजे इथे सुद्धा 3 मेथड्स शिकवलेल्या आहेत 10वी मध्ये. मग ह्या ज्या 3 मेथड्स आहेत, परत तुम्हाला प्रॉब्लेम नीट वाचला पाहिजे की कोणत्या मेथडनी आपल्याला विचारलंय परीक्षेत, फॉर्म्युला मेथडने विचारलंय का कॉम्प्युटिंग स्क्वेअरने मेथडने विचारलंय. मग तीच मेथड वापरली तरच मार्क मिळणार आहेत, नाहीतर मिळणार नाहीत. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची की आपण कोणत्या पद्धतीने ते सोडवणार आहोत. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तरच आपल्याला मार्क मिळेल. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सुद्धा जेवढे प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टींमध्ये पण विचार करा. आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि पुढचा चॅप्टर, या 3 मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. हे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा सोडवण्याची प्रॅक्टिस ही आत्तापासून करा. म्हणजे आत्ता तुम्ही टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम्स फक्त सोडवा आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर किंवा दिवाळीच्या सुट्टीच्याच आधी आता सुपरमॅननी सुद्धा इथे काही पेपर्स तयार केलेले आहेत, क्वेश्चन पेपर्स. त्यांचे पेपर्स खूप उत्तम पेपर आहेत आणि ते पेपर्स तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला फायदाच होईल. म्हणजे हे दिवाळीच्या नंतर तुम्ही ते सोडवू शकता, तोपर्यंत तुमचा पोर्शन बहुतेक पूर्ण होईल. तर ते पेपरचे सेट्स तुम्ही जर घेतलेत तर त्यांची ती सोल्युशन्स पण ते नंतर प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला काय चुकलंय काय नाही हे आधीच कळतं. म्हणून आपण काय करायचंय तर आत्तापासून पहिले सगळं टेक्स्टबुक कम्प्लीट करा, सोडून पूर्णपणे इच अँड एव्हरी प्रॉब्लेम यू हॅव टू सॉल्व इन युअर नोटबुक. हे पहिलं लक्षात घ्या. नेक्स्ट वन, पुढे बघा. आता नेक्स्ट वन, तिसरा जो चॅप्टर आहे आपला, सॉरी, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा भाग तुम्हाला क्वाड्रॅटिक मध्ये जर शिकून झालेला असेल तर तुम्हाला सांगेन मी, पण मला एक सांगायचंय, हा जो भाग आहे व्हॅल्यू ऑफ द डेल्टा अँड नेचर ऑफ लोड, यावर आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे 1 मार्क क्वेश्चन किंवा 2 मार्क्स क्वेश्चन किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रश्न येतोच. त्यामुळे हा भाग जो पुस्तकात दिलेला आहे तो चांगला तयार करा. नेक्स्ट वन, अरिथमेटिक प्रोग्रेशन हा तुमचा तिसरा चॅप्टर आहे. आता तुम्ही म्हणाले काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, अजूनही वर्गात झालेला नसेल, जरी तुमच्या एप्रिल महिन्यात शाळा झालेली असेल तरी काय हा भाग झालेला नसेल. तुम्ही जर काही वेगळे कोचिंग क्लासेस वगैरे काय लावले असेल तर कदाचित तिथे झालेलं असेल. पण तुम्हाला हे माहितीये का की अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय?
बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही जेव्हा मार्गदर्शन घेता त्यावेळेला ते काय करतात, एकदम एंथ टर्म ऑफ प्रोग्रेशन आणि सम ऑफ फर्स्ट टर्म एकदम सुरुवात करतात. पण त्याच्यासाठी तुम्ही पहिलं जर टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला कळेल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सिक्वेन्स अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि व्हॉट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन तर मी तुम्हाला एका शब्दातच आता त्याचं उत्तर देते. हॅव यू लर्न युअर टेबल्स, टेबल ऑफ 2, टेबल ऑफ 3, टेबल ऑफ 4, सगळे पाढे पाठ आहेत ना तुमचे. हे पाढे, ऑल these tables are nothing but arithmetic progression. These numbers we have written, only we have written horizontally. पाढे जे आपण तिसरी मध्ये चौथीत करतो ते उभे लिहितो, पण इथे आपण तो पाढ्याचा आडवा लिहिला तर तुम्हाला लक्षात येईल डिफरन्स बिटवीन टू टर्म्स इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर दॅट सेट ऑफ नंबर्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. डिफरन्स इज कॉन्स्टंट एवढा एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2च फॉर्म्युले, ते 2 फॉर्म्युले तुम्हाला वर्गात शिकवले जातील आणि अकॉर्डिंग टू दॅट यू ट्राय टू सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स. ते उलटे सुलटे कसेही प्रश्न असतील तरी तुम्हाला ते छान सोडवता येतील. आलं लक्षात? नेक्स्ट वन, पुढच्या चॅप्टर कडे जाऊयात. आता पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा फायनान्शियल प्लॅन. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हटल्यावर अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण जीएसटी आम्ही त्याच्यात शिकवलाय तुम्हाला, शेअरचा भाग शिकवलाय, पुढे बरंच काय काय घातलेलं आहे. पण त्याच्यावर जे प्रॉब्लेम्स सोडवायचे, कारण गणित म्हणजे गणिताच्या पेपरमध्ये मॅथ्स पार्ट 1 मध्ये आपल्याला कोणीही असे प्रश्न विचारणार नाहीये की राईट अ नोट ऑन जीएसटी, राईट अ नोट ऑन म्युच्युअल फंड, नथिंग. They will give you some problems and you have to solve those problems. This is enough. पण प्रॉब्लेम सोडवायचे म्हणजे काय करायचंय, सगळे वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत. टेक्स्टबुक मध्ये आम्ही ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला पेपर मध्ये येणार आहेत त्याचे आपण सॉल्व एक्झाम्पल्स बरीचशी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये फक्त चेंज करून वगैरे असे विचारले जाते. म्हणून सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला आपोआप बारकावे कळायला लागतील, कशा प्रकारे प्रॉब्लेम सोडवायचा आहे हे कळेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन बेस जो आहे तो बेसिक कन्सेप्ट जी आहे ती तुम्ही 6वी आणि 7वीतच अभ्यासलेली आहे, ती म्हणजे पर्सेंटेज. तुम्हाला 4 प्रकारचीच पर्सेंटेज इथे आम्ही देणार आणि तेवढीच काढायची आहे. नेक्स्ट स्लाइड बघा. नेक्स्ट स्लाइड वर लक्षात येईल तुमच्या. नाही, बिफोर दॅट सर, प्रिव्हियस स्लाइड सर. नाही, प्रिव्हियस बॅक, यू हॅव टू गो बॅक. हा, आता लक्षात घ्या की हे जे जीएसटी काढायचे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, त्या जीएसटी काढण्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये जे आता गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेली जीएसटी आहे, जीएसटी म्हणजे तुम्हाला कळेल हे फक्त आपल्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा आहे. हा जो टॅक्स बसणार आहे तो किती पर्सेंटनी कॅल्क्युलेट करायचा आहे, 5% करायचा आहे, 12%, 18 आणि 28 एवढाच भाग आहे. 0% काही कॅल्क्युलेशनचं नाही. पण तुम्ही जर बारकाईने टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला कळेल, कारण आमच्या पेपरमध्ये आम्ही प्रश्न घालताना ट्विस्टेड क्वेश्चन घालायची सवय ना आम्हाला. आम्ही विचारतो बाजारात गेल्यावर तुम्हाला हे मिळतं, भाजीपाला घेतात, त्याच्यावर किती % तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. व्हेजिटेबल, सॉल्ट, मिल्क, ऑल दीज इसेन्शियल्स देर आर नो टॅक्स. पण आपण नो टॅक्स म्हणत नाही, आपण 0 टॅक्स म्हणतो. मग आता पुस्तकाप्रमाणे जर आपण पाहिलं तर तुम्हाला पुढचे जे काही कमॉडिटीज तुम्ही घेणार आहात, विकत घेणार आहात, त्या वस्तूंवर किती टक्के टॅक्स आकारला जाईल तर ते दिलेलं जाणार आहे. हे पाठ पण करायचं नाहीये. ऑल रेट्स विल बी गिव्हन, हे सगळं दिलं जाणार आहे. टेक्स्टबुक मधल्या उदाहरणात पण ते दिलेलं आहेच. तुम्हाला फक्त काय करायचंय, 7वीतली कन्सेप्ट आठवायची की कसा काढायचा पर्सेंटेज, 12% म्हणजे काय, तो कशात मिळवायचा आणि कशातून वजा करायचा, हे आपल्याला कळणं अत्यंत जरुरीचं आहे. नेक्स्ट वन, पुढे बघूया. आता अशी एखादी स्ट्रीप तुम्हाला दिसेल, ते व्यवहारामध्ये तुम्ही बाहेर बाजारात आता कुठेही खरेदीला गेला, आता हे लेक्चर झाल्यावर तुम्ही बाहेर पडलात आणि कॉफी प्यायला गेलं तर तुम्हाला त्या कॉफी शॉप मधून तुम्हाला एक रिसिप्ट मिळते बिलाची. तुम्ही आत्ताच ऑब्झर्व करून ठेवा की त्या रिसिप्टवर असा नंबर लिहिलेला असतो 15 डिजिट, म्हणजे जीएसटी म्हणजे कसा असतो त्याला हे म्हणतात आयडेंटिफिकेशन नंबर.
पण त्याच्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, काही असेल, तर त्याच्यातले पहिले 2 आकडे जे आहेत ना, इथे मी 29 दाखवले. पण तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलात, कारण आपलं हे पुस्तक महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्रात कुठेही गेलात तर तुम्हाला पहिले 2 डिजिट्स 27च दिसतील. 27 हा महाराष्ट्राचा जीएसटीचा कोड नंबर आहे. हा स्टेट कोड आहे. तो स्टेट कोड आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे. सगळ्या पुस्तकातल्या ट्रान्झॅक्शन मध्ये तोच आहे. मध्ये जो असतो तो पॅन कार्ड असतो, पॅन नंबर आहे कोणाचा, ज्याचं बिझनेस चालू आहे त्याचा, ज्याचा शॉप आहे त्याचा, जो हा तुम्हाला विकणार आहे त्याचा असतो. हे बाकीचं पुढचं आपल्याला गरज नाही. पण आतापासून तुम्ही जर ऑब्झर्वेशन तुमची तयारी ठेवली ऑब्झर्व करण्याची, तर तुम्हाला असं लक्षात येईल की काल ह्या माणसाने ह्याच्यावर लिहिलंय, विचारा ना त्या दुकानदाराला. म्हणजे हे तुमचं आपोआप तयार होईल. हा बेस आहे. म्हणजे अभ्यासाचा जो बेस असतो तो बेस असा आहे की आपलं ऑब्झर्वेशन सुद्धा आपलं क्लिअर असायला पाहिजे, म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. करेक्ट. तर हे ऑब्झर्व करून तुम्ही बघा आणि मग त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतील वगैरे टेक्स्टबुक मध्ये दिलेले. नेक्स्ट वन. नेक्स्ट बघूया. आता ह्याच्यात आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स हे आपल्याला कळणार आहे. टेक्स्टबुक जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेला ते सगळं कळेल. शेवटची जी ती ओळ आहे ना, ती फक्त तो फॉर्म्युला आपल्याला वर्षभर लक्षात ठेवायचा आहे. जीएसटी देणं, देयक, किती जीएसटी द्यायचा आहे, तर आउटपुट टॅक्स वजा आयटीसी म्हणजे काय हेही तुम्हाला नंतर कळणार आहे. फक्त पुस्तकामध्ये आउटपुट टॅक्स हा पण शब्द दिलेला असतो, आयटीसी हाही शब्द दिलेला आहे. उलट सुलट फक्त करायचं नाही. आणि नेहमी मोठ्यातून लहान वजा जातो हे लक्षात ठेवून जर तुम्ही केलं तर तुम्हाला याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम वाटणार नाही. या स्लाइडवर आधारित खालच्या जी सबट्रॅक्शन दाखवलेली आहे त्या फॉर्म्युल्यावर आधारित 1 मार्काचा प्रश्न परीक्षेला असतोच. ते आता टेक्स्टबुक मध्ये तसा वेगळा दिलेला नाही. टेक्स्टबुक मध्ये दिलेले प्रश्न हे 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स आहेत. 2 मार्क्स पण नाही आहेत, 3 आणि 4 मार्क्सच क्वेश्चन आहे. मग 1 मार्क क्वेश्चन कसा विचारला जाईल, तर तुमच्या ह्या स्लाइडवर असणार आहे. याच प्रकारचे प्रश्न म्हणजे फक्त सबट्रॅक्ट करायचे आणि प्रश्न सोडवायचे, असे काही प्रश्न असणार, त्याची आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून टेक्स्टबुक मध्ये जे बारकाईने दिलेले फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला जाता जाता वाचायचे. म्हणजे हा चॅप्टर तुमचा ज्या वेळेला सुरू होईल शाळेत त्यावेळेला तुम्ही त्याच्या आधी वाचून जा, म्हणजे प्रश्न सुटेल. नेक्स्ट वन. पुढे बघा. आता आता हे मॅन्युफॅक्चरर होलसेलरला देतो, होलसेलर रिटेलरला, हे आपल्याला कित्येक दिवस माहिती आहे की कशी चेन असते. मग कोणाचा टॅक्स कोणी द्यायचा, त्याचा टॅक्स कोण भरणार, रिटेलरला आलेला त्याचा टॅक्स कोणी भरायचा, मग कन्झ्युमरला किती रुपयाला पैसा पडत हे वस्तू पडणार आहे, हे सगळे डिटेल्स आपण पुस्तकामध्ये अतिशय उत्तमरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही पुस्तक नीट वाचलं तर तुम्हाला याच्यावर ऍट एव्हरी स्टेज कसा जीएसटी आकारला जातो हे निश्चितपणे कळेल आणि तुमचा प्रॉब्लेम सुटेल. नेक्स्ट वन. पुढे बघूयात. हा चॅप्टर जो आहे हा तुम्हाला पुढे पुढे खूप आवडायला लागेल, कारण याच्यात काहीच नाहीये. इतका सोपा चॅप्टर आहे. आणि 9वी मध्ये तुम्ही मुलांना शिकलेला सेट्स. सेट मध्ये आपण बघा अगदी सुरुवातीला 9वीत असं शिकलो की कसा लिहायचा असतो सेट, कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचा. कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसातच लिहायचा असतो. हाच भाग आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी मध्ये वापरायचा आहे. मग प्रोबॅबिलिटी मधले इव्हेंट्स म्हणतात ना, ते सेटची नावं असतात आणि त्याच्यामधले आतले जे पॉइंट्स आहेत ते सॅम्पल पॉइंट्स असतात. एवढाच भाग आहे आणि सगळ्यात काढायची ती प्रोबॅबिलिटी. आता हा प्रोबॅबिलिटीचा जो भाग आहे ना तो आपल्याला हा व्यवहारामध्ये दिसतो. व्यवहारामध्ये आता क्रिकेटच्या मॅचेस चालूच आहेत. तुम्ही म्हणता की अरे यांनी जिंकली बरं का, टॉस कोणी जिंकला, यांनी जिंकला. म्हणजे आता टॉस जिंकल्यावर एक टॉस तुम्ही जर उडवलात, नाणं उडवलं तर त्याच्यावर एच किंवा टेल येणार आहे, हेड किंवा टेल, छापा किंवा काटा. मग छापा असणं किंवा काटा असणं हे कशी संभाव्यता काय त्याची, 50-50%. आयदर हेड तरी येईल नाहीतर टेल तरी येईल. तो काय अमिताभ बच्चनच्या त्या सिनेमातल्या सारखा तो काही उघडा राहणार नाही तिथं उभा. पण हा जो एच आणि टी असा जो भाग असणार आहे त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात. की एच येण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे छापा येण्याची संभाव्यता ही निम्मी आहे आणि छाप काटा येण्याची संभाव्यता निम्मी आहे, म्हणजे हाफ आहे. हे लक्षात आलं की आपला पुढचा प्रश्न सुटतो. आणि खूप कमी सॅम्पल स्पेस आम्ही दिलेले आहेत, जे एक्सपेरिमेंट आहेत, खेळ जे दिलेले आहेत ते खेळ कोणते आहेत, 2 टॉईन उडवा, 1 कॉईन उडवा
किंवा पत्ते खेळा. पत्त्यामध्ये किती एक्के असतात, किती राजे असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. तर मग एखादा कॅट मधून आपण एक पत्ता काढला तर त्या पत्त्यामध्ये एक राजा येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, किती राजे असतात हे आपल्याला माहितीये. आणि त्या राजांवरून जर एक किंग आहे, म्हणजे आपल्याला वी हॅव टू ड्रॉ सम वन कार्ड. इफ यू ड्रॉ, then what is the probability of that card you will get the king. असं जर असेल तर किती सोपं जातं. 4 किंग्स आहेत, त्याच्यापैकी एक ते असणार आहे. आणि टोटल किती आहे तुमची? 52 कार्ड्स असतात, त्याच्यात जोकर आपण धरत नाही. मग आपली प्रोबॅबिलिटी काय झाली? 4/52. संपला विषय. हे एवढंच भाग आहे, इतका सोपा भाग आहे. फक्त तुम्ही ते बारकाईने वाचा आणि पुस्तक वाचून तुम्ही वर्गात गेलात ना, तर तुम्हाला आपोआप तो चॅप्टर समजायला लागेल. समजला की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील आणि सगळे प्रॉब्लेम तुम्ही सुट्टीच्या आतच तुम्ही करू शकता. इतके सोपे आहेत. हा, नेक्स्ट चॅप्टरला आपण जरा बघूयात. पुढे जाऊया आणि तेच आता मी बोलले. हा, स्टॅटिस्टिक्सचा चॅप्टर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल मेथड पण आहे आणि मीन मीडियन मोड काढायचे. त्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आपण पुस्तकामध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युलांचा उपयोग करून तुम्हाला छानपैकी कॅल्क्युलेशन करून उदाहरणं सोडवायची. आता तो डाटा कसा आहे, मीन मीडियन मोडची ओळख ही तुमची 9वी मध्ये झालेली आहे. पण 9वी मध्ये आम्ही काय केलेलं होतं, अनग्रुप डाटा. पुस्तकामध्ये अनग्रुप डाटा घातलाय. आता आपल्याला ग्रुप डाटाचा विचार करायचा आहे आणि ग्रुप डाटाच्या संदर्भामध्ये जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले इथे टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला तयार करायचे. बघूयात कोणते फॉर्म्युले. नेक्स्ट स्लाइड. आता ही जी पुढची स्लाइड आहे बघा, एवढे फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे. डायरेक्ट मीन मेथडनी मीन कशी काढायची, ऍझ्युम मीन मेथडनी मीन कशी काढायची, स्टेप डेव्हिएशन मेथडनी किती मीन काढायची. त्याचबरोबरीने पुस्तकात असंही दिलंय की हा ए म्हणजे काय, डी म्हणजे काय, याचं सगळं स्पष्टीकरण आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला एखादा डाटा दिला जातो त्याच्यात किती कॉलम्स करायचे, काय करायचं हे आपल्याला त्याच्यातून कळतं आणि ते कळालं की आपला प्रॉब्लेम सुटतो. म्हणून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आणि फॉर्म्युले पाठ करायचे. मात्र फॉर्म्युले लागणार आहेत पाठ करायला, पण आपल्याला अजून अवकाश आहे. हे 2-3 महिने त्याचं टेन्शन घेऊ नका, पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला करायचंय. आणि सगळा हा याचा अभ्यास आहे तो आपल्याला दिवाळीच्या आधीच सगळा संपवायचा आहे. नेक्स्ट वन, ग्राफिकल मेथड जी आहे पुढची, हे सगळे फॉर्म्युले दिलेत, फक्त मी स्लाइड केलेले आहेत. नेक्स्ट वन, मीडियनचा फॉर्म्युला आहे, मोडचा फॉर्म्युला आहे. त्याच्यातल्या प्रत्येक वर्डचे आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की डाटामध्ये ते कसं घेणार आहोत आणि डाटामध्ये ते कसं नोंदवायचंय. आता इथे फक्त एक मला सांगायचंय की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मुलांनो, आम्ही इतके वर्ष नोकरी करतो किंवा गणित शिकवतो आम्ही, आणि पेपर तपासताना आम्हाला निराशा येते. ती निराशा कशाची आहे माहितीये? तुम्ही 10वीला फार छान अभ्यास करता, फॉर्म्युले पाठ करता, पण तुमच्या गुणाकार, भागाकार, वजाबाकीत चुका असतात. तेवढ्या फक्त चुका तुम्ही टाळा. डेसिमलच्या चुका तुमच्या फार राहतात, त्यामुळे सिली मिस्टेक नाहीये ते. इतके वर्ष तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पण आला पाहिजे. 10वी तुमचं सगळं तयार असतं, पण ह्या सिली मिस्टेक टाळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप केली पाहिजे. आणि शांतपणे करा. प्रत्येक प्रॉब्लेम करताना घाई करू नका. कोणताही प्रॉब्लेम तुमच्याकडे आला तर तो नीट वाचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नेक्स्ट वन, आता ग्राफिकल मेथड आहे पुढची. ग्राफिकल मेथड 3 ग्राफ्स तुम्हाला यावर्षी आहे. 3 पैकी 2 परीक्षेला येतातच. त्यामुळे कसे काढायचे, काय काढायचे तुम्हाला वर्गात शिकवलं जाईल. त्या पद्धतीने करा. त्याला नावं द्यायची, कशी द्यायची, हे सगळ्या प्रकारचं सांगितलं जाईल. पुस्तकामध्ये भरपूर त्याची आपण उदाहरणं दिलेली आहेत आणि ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची. नेक्स्ट वन, पुढे जाऊयात. हिस्टोग्राम. आता एक मुद्दाम बघता, हा मी चुकीचा ग्राफ दिलाय. हा चुकीचा ग्राफ आहे तुमच्या माहितीसाठी. हा, तुम्हाला हिस्टोग्राम अजून माहित नाही, पण मी आता सांगते की हा चूक आहे. मग आम्ही एखादा प्रश्न परीक्षेत कसा घालतो तर असा चुकीचा ग्राफ देतो आणि विचारतो, राईट डाऊन युअर ऑब्झर्वेशन्स वेदर दिस ग्राफ इज करेक्ट ऑर नॉट, व्हॉट इज रॉंग इन दॅट, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि मग राईट युअर ऑब्झर्वेशन्स, राईट युअर एनी 6 ऑब्झर्वेशन, 3 मार्काला 6 ऑब्झर्वेशन विचारले जातात. मग ते जे मार्क आहेत ना, ते तुमचा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच येणार आहे. कारण इथे एक महत्वाची गोष्ट असते, यू कॅन ड्रॉ हिस्टोग्राम
of the data if data is continuous. Here data is not continuous, therefore you can't do it. म्हणून अशा प्रकारचे ट्विस्टेड क्वेश्चन वाचण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम्स पण सोडवणं जरुरीचं आहे. नेक्स्ट वन. कदाचित तुम्हाला ग्राफ दिला जातो, करेक्ट ग्राफ, आणि त्याच्यावरून आता टेबल तयार करा. असा प्रश्न पुस्तकात नाहीये, पण अशा प्रकारचा प्रश्न आम्ही विचारू शकतो. कारण तुमचं तिथे जर पहिलं तयार असेल तर तुम्हाला याच्या प्रकारचे प्रश्न लिहिता येणार आहे. करेक्ट. तर हा एक भाग नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट वन. पाय डायग्राम. इथे ही टेबल्स मस्ट आहेत. टेबलचं कॅल्क्युलेशन दाखवलंच पाहिजे. टेबलच्या खाली हा सर्कल काढून त्याच्यामध्ये डिग्रीज दाखवणं, नाव दाखवणं, हे सगळं मस्ट असतं. म्हणजे जे जे काही आवश्यक आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला जे जे आवश्यक आहे ते सगळं आपण इथे दाखवायचंय आणि तरच आपल्याला मार्क मिळतात. आणि म्हणून आपण या गोष्टींचा विचार करायचा आहे की कशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपला अर्ध्या मार्कासाठी आपल्याला झटायचं असेल तर आपल्याला हे सगळ्याच गोष्टींचा अभ्यास नीट करायला पाहिजे आणि प्रॅक्टिस पण खूप केली पाहिजे. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊयात, मॅथ्स पार्ट 2. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. जॉमेट्री जो आहे त्याला सुद्धा आपल्याला, तुमचा जो पेपर आहे अल्जिब्राचा आणि जॉमेट्रीचा, तो आपला 60 मार्काचा पेपर असतो. 9वी मध्ये तुम्ही अनुभवलंय. त्यापैकी 40 मार्काचे प्रश्न तुम्हाला फक्त सोडवायचे. आता हे जे 40 मार्काचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये या जॉमेट्रीमध्ये 7 चॅप्टर्स आहेत. या 7 चॅप्टर्स पैकी पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी. आता हा सिमिलॅरिटी चॅप्टर कदाचित झाला असेल तुमचा शिकून, पण त्याच्यामध्ये परत एक लक्षात ठेवा, सिमिलॅरिटी मध्ये काही गोष्टी अशा ट्विस्टेड आहेत. आता इथे दिलंय बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. इथे सिमिलर हा शब्द नाही, आणि पुढच्या आपण एका स्लाइडवर असं पण आहोत, एरियाज ऑफ, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. मग अशा गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊन मुलं चुकतात. म्हणून ज्या वेळेला तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवाल, या सिमिलॅरिटी चॅप्टर वाचल्यानंतर आपण एक्सरसाइज 1.1 सोडवायला घ्या. त्यावेळेला जिथे फिगर्स काढलेले आहेत त्या सगळ्या फिगर तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. फिगर्स काढणं मस्ट असतं. बरेच शिक्षक असं सांगतात की पेपरमध्ये जर फिगर दिलेली असेल तर नाही कळलं चालतं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पेपरमध्ये जरी असं तिथे काही हे लिहिलेलं नसतं तर की फिगर काढू नका, तर फिगर जर दिलेली असेल क्वेश्चन पेपरमध्ये तर तुम्ही फिगर काढा आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही तिथे द्या. 1 मार्क क्वेश्चनला किती एक्सप्लेनेशन द्यायचं, 2 मार्क्सला किती द्यायचं, 3 मार्क्सला काय करायचं, हे आपल्याला नंतर वेळोवेळी समजेल. नेक्स्ट वन. पुढची स्लाइड बघूया. नेक्स्ट वन. पुढची बघूया. तेच परत सगळं. हा, बीपीटी असा एक शब्द आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. हा थिअरम तुमचा आता शिकून झालेला असेल. तुम्हाला एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांना की सिमिलॅरिटी पहिला चॅप्टर आहे, पायथागोरस थिअरम सेकंड चॅप्टर आहे आणि सर्कल थर्ड चॅप्टर आहे. या 3 चॅप्टर्स मध्येच आपल्याला थिअरम आहे आणि थिअरमची अजिबात बाऊ करायचा नाही. थिअरम तुम्हाला सगळ्यांना सोडवता येणार आहेत. त्याच्यावर ते जेवढे थिअरम आहेत, एकूण खरं 10 थिअरम आहेत, त्या 10 पैकी 2-3 थिअरम येतातच. एखादा ऍक्टिव्हिटी बेसला येतो, एखादा पूर्ण लिहायला येतो. हे जे थिअरम तुम्हाला करायचे ते थिअरम अतिशय उत्तमरित्या लिहून काढा. काय करायचं आजच सांगते, हे अगदी लक्षात ठेवा आणि तुमच्या सगळ्या वर्गामध्ये पण ते सांगा की पाठ करायचे नाही थिअरम. मग थिअरमचं स्टेटमेंट लिहायचं, फुल स्टेपचा आधी कागद घ्यायचा, वरती स्टेटमेंट लिहायचं आणि पुस्तकाप्रमाणे पुस्तकात बघून तो थिअरम, ते प्रमेय लिहून काढायचं अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक. पुस्तकात दिल्याप्रमाणे पहिल्यांदा थिअरम लिहून काढायचं. ही तुमची पहिली रिव्हिजन. नंतर काय करायचंय, 1 महिना झाला म्हणजे 3ही चॅप्टर्स तुमचे शिकून झाले की मग तुम्ही काय करायचंय, पुस्तक घ्यायचं, ते 10ही थिअरम लिहायचे, पण ते लिहिण्याच्या अगोदर स्टेटमेंट लिहायचं, फिगर काढायची, पण त्याला जी नावं आहेत, आता इथे बघा PQR दिलंय, MN दिलंय, लाईन L दिलेली आहे, तर तिथे तुम्ही काय करायचंय, टेक्स्टबुक मध्ये जी व्हर्टायसेसची नावं आहेत त्याच्यापेक्षा वेगळी नावं तुम्ही लिहायची.
मग STU PQ अशी काही वेगळी द्या आणि ती लिहून अकॉर्डिंग टू दॅट पुस्तकात बघूनच थिअरम लिहून काढा. अशी तुमचे थिअरम हे वर्षभरात निदान 4 वेळा लिहून व्हायला पाहिजे बघून. आणि एकदाच फक्त न बघता लिहायचा, एकदाच न बघता लिहायचा, बाकी सगळे बघून लिहायचे. म्हणजे बघून लिहिलं की आपला कॉन्फिडन्स पण येतो, आपला आपण चेक करू शकतो, आपल्याला कोणालाच वही दाखवायची नाही, काही नाही, हा आपला आपला अभ्यास आहे. पण एकदा बघून लिहा, हाताखालून गेलं की तुम्हाला कळेल की हे का आलं, PM कुठून आला, आणि त्याच्यावर बोट ठेवायचं. PM म्हणल्यावर त्या सेगमेंटवर बोट ठेवायचं, MQ वर बोट ठेवायचं. याप्रमाणे करू, मग तो रेशो असा कसा आहे, तो इक्वल टू का आला, हे आपोआप ज्ञात होतं. आता प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल हा सुद्धा थिअरम आपल्याला लिहून काढायचा आहे. पुस्तकामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारे फिगर काढलेली आहे, इथे मी फिगर मुद्दाम वेगळी काढलेली आहे. मग फिगर जर बदलली तर आपलं रायटिंग बदलतं, म्हणजे आपल्याला वेगळ्या प्रकारे लिहावं लागतं. मेथड तीच आहे, पण हे जे सगळं आहे ना, त्याची प्रॅक्टिस तुम्ही आतापासून करा, म्हणजे तुम्हाला एकही मार्क तुमचा जाणार नाही. नेक्स्ट वन, पुढची सिमिलॅरिटी मधलाच हा मगाशी मी म्हणलं ते एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथे जर ट्रायंगल सिमिलर असतील, दिलेले आहेत ट्रायंगल सिमिलर, मग त्यांचा रेशो कसा येतो, तर तो साईडच्या स्क्वेअर मध्ये येतो. पहिली जी आपण स्लाइड पाहिली त्या पहिल्या स्लाइड मध्ये तो जो रेशो आहे तो त्याच्या हाईट आणि बेसच्या प्रॉडक्ट मध्ये येतो. म्हणजे इथे फक्त एका शब्दाचा फरक आहे आणि मुलं तिथेच कन्फ्यूज होतात. म्हणून लक्षात ठेवायचं की आपण काय करतो, कोणत्या प्रकारचे ट्रायंगल्स दिलेत, आर दिस ट्रायंगल सिमिलर ऑर नॉट, नसतील तर काय करायचं आणि असतील तर काय करायचं, अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा. नेक्स्ट वन, पुढचं बघा, पायथागोरस थिअरम हा तुम्ही 7वीतच अभ्यासलेला आहे, पण 7वीत तुम्हाला आम्ही थिअरम दिलेला नव्हता. थिअरम म्हणजे तुम्हाला प्रूफ दिलेलं नव्हतं. 10वी मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचंय. जॉमेट्रिक मीन थिअरम पण आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, हा पूर्णपणे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आणि ह्या दोन पैकी एक तरी थिअरम परीक्षेला येतोच, हे लक्षात ठेवून हे थिअरम सगळे लिहून काढा. नेक्स्ट वन, पायथागोरस थिअरमच्याच बरोबरीने अपोलोनियस थिअरम आहे. अपोलोनियस थिअरम हा 10वीला अत्यंत महत्वाचा आहे. आणि अपोलोनियस हा शब्द उच्चारला की मिड पॉइंट आणि मीडियन हा शब्द तुम्हाला आठवलाच पाहिजे. म्हणजे त्रिकोणाची मध्यगाज दिलेली असेल तर तुम्हाला अपोलोनियस थिअरम वापरायचा आहे. हे वाक्य लक्षात ठेवून आपण अपोलोनियस थिअरम त्याचं स्टेटमेंट आणि स्टेटमेंट पेक्षा सुद्धा त्याचा हा जो फॉर्म्युला आहे हा चांगला पाठ करा. नेक्स्ट वन, सर्कल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे सर्कल असा मोठा वाटतो पण त्याच्यात काही घाबरायचं कारण नाहीये. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल्स कसे आहेत काय आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आणि सोडवायचे. करेक्ट. नेक्स्ट वन, पुढचे टँजेंट थिअरम हा शिकवला जाईल पुढे. टँजेंट सेगमेंट थिअरम आणि टँजेंट थिअरम पुढचा एक स्लाइड बघूयात अजून. हे दोन्ही थिअरम तर महत्व आहे, पण हे आर्क ऑफ अ सर्कल, कॉंग्रुएन्स ऑफ आर्क्स हे जे थिअरम दिलेले आहेत हे सगळे थिअरम अतिशय महत्वाचे आहेत. सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम अँड इट्स कॉन्व्हर्स याच्यावर प्रश्न येतातच. हे सगळे थिअरम लिहून काढायचे. मला असं वाटतं की कॉंग्रुएन्स ऑफ सर्कलचा आर्क्स हा जो भाग आहे तो 8वी मध्ये सुद्धा तुमचं थोडस झालेलं आहे. थिअरमचं प्रूफ झालेलं नाही, पण तुम्हाला त्याच्या त्यावेळेला तुम्ही जे काही प्रॉपर्टीज प्रूव्ह केलेल्या आहेत त्याच्यावर आधारित सुद्धा इथे प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपल्याला हा थिअरम चांगला तयार करायचा. नेक्स्ट वन, सर्कल. परत सर्कल मध्ये खूप भाग आहेत, ते आपल्याला वेळोवेळी कळतील. कशा प्रकारे करायचे ते फॉर्म्युले फक्त लक्षात घ्या. परत एखादं आपलं शेवट सेशन झालं तर मग मी त्याच्यामध्ये तुम्हाला अजून बारकावे सांगेन की काय काय केलं म्हणजे कशाचे मार्क तुम्हाला छान मिळतील. आता फक्त एक लक्षात ठेवा की सर्कल चॅप्टर वरचे सगळे एक्सरसाइजेस हे छान लिहून काढा, सगळे सोडवा आणि जसा चॅप्टर होईल तसे सोडवा. अगदी चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर सोडवण्याची गरज नाही, पण चॅप्टर झाला की लगेच तुमची वही तयार करा आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली, सोडवलं तर तुम्हाला निश्चित चांगले मार्क मिळतील. नेक्स्ट वन, म्हणजे मी फक्त तुम्हाला आउटलाईन देते. आता कन्स्ट्रक्शन हा भाग आहे. कन्स्ट्रक्शन तुम्हाला दोनच प्रकारच्या कन्स्ट्रक्शन आहेत, सिमिलर ट्रायंगल्स अँड टँजेंट्स. त्याच्यातल्या कोणत्या महत्वाच्या आहेत काय नाही हेही आपण नंतरच्या एका सेशन मध्ये पाहू, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्ही या सगळ्या कन्स्ट्रक्शन, पुस्तकात दिलेल्या सगळ्या कन्स्ट्रक्शन तुमच्या वहीत तुम्ही सोडवा.
अडलेलं तुम्ही टीचरला विचारा आणि तुमचे ज्या वेळेला हे येईल म्हणजे दिवाळीच्या सुट्टीनंतर ज्या वेळेला तुम्ही हे कराल पेपर सोडवायला बसाल त्यावेळेला त्या पेपर सोडवताना लक्षात घ्या की कशा प्रकारे सोडवायचे आणि ह्या कन्स्ट्रक्शन पूर्ण कशा करायच्या, कशा प्रकारे त्याच्यामध्ये बारकावे विचारले जातात, हाही भाग आपण बघूया नंतर. नेक्स्ट वन. याच्यावर सुद्धा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काही प्रश्न विचारले जातात. कन्स्ट्रक्शन दिली जाते, करायला लावत नाही, दिली जाते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अशा ट्विस्टेड क्वेश्चन हे प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. कन्स्ट्रक्शन करणं हा एक भाग आणि कन्स्ट्रक्शनवर प्रश्न विचारणं हा दुसरा भाग असाही आपल्या याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून आपल्याला हा चॅप्टर छान तयार करायचा आहे. नेक्स्ट वन. पुढचा जो बघा त्याच्या पुढे जाऊया. नेक्स्ट वन. पुढे जाऊया. कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्ही थोडीशी केलेली आहे. तुम्हाला कोऑर्डिनेट्स म्हणजे काय माहितीये. 9वी मध्ये तुमचा हा भाग झालेला आहे. आता तुम्हाला ते कोऑर्डिनेट्स मध्ये हे जे कोऑर्डिनेट्स दिलेले असतात x1 y1 x2 हे कोऑर्डिनेट्स हे नेगेटिव्ह साईन मध्ये जास्त असतात आणि ते दिले की आमचे विद्यार्थी हमखास चुकतात मायनस मायनस प्लस करण्यात. म्हणून आपल्याला ज्या वेळेला हा तुमचा चॅप्टर शिकवला जाईल त्यावेळेला डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि नेक्स्ट स्लाइड बघा. 2 अजून फॉर्म्युले आहेत नेक्स्ट स्लाइड वर. कोणते आहेत? सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युला. हे जे फॉर्म्युले आहेत याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेत येतातच. तेच आपल्याला छान तयार करायचे. त्यामुळे 7 मार्काचं वेटेज वगैरे आपण नंतर बघू. पण इथे तुमचं काय तयार पाहिजे? 6वी मध्ये शिकलेलं आपल्याला विसरायचं नाही. मायनस मायनस प्लस होतो. हा कधी होतो? ऍडिशन सबट्रॅक्शनला नाही होत. -3 आणि -5 ची ऍडिशन ही -8च येते. पण -3 आणि -5 चा प्रॉडक्ट हा +15 येतो. हा भाग जो तुम्ही 6वीत शिकलेला आहात तो इथे विसरू नका. म्हणजे काय 6वीचं पुस्तक परत नाही सोडवायचं तुम्हाला, पण ती कन्सेप्ट आठवायची आणि ती कन्सेप्ट आपल्याला छानपैकी वापरायची. नेक्स्ट वन. पुढचा चॅप्टर बघा. नेक्स्ट वन. स्लोप आहे. आता स्लोप मध्ये पण झालेलं आहे आपलं, ते पण कळेल तुम्हाला. ट्रिग्नोमेट्री हा भाग झालेला आहे तुमचा. 9वी मध्ये तुम्हाला आम्ही बेसिक शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही 30, 60, 90 चे कसे काढायचे, रेशो म्हणजे काय कळालेलं आहे. 10वी मध्ये त्याचंच एक्सटेन्शन आहे आणि 10वी मध्ये फक्त आपल्याला या असा राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन कॉस थीटा काढून ह्या हाईट ऑफ द टॉवर आणि त्याचे डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द बेस अशा प्रकारचा राईट अँगल ट्रायंगलचा उपयोग करून हे डिस्टन्स आणि हाईटचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट वन. नेक्स्ट. कोणते कोणते रेशोज आहेत हे सगळं झालेलं आहे आपलं. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये एक आयडेंटिटी तुमची 9वीत झाली आहे. बऱ्याच शाळांमध्ये अगदी नॉमिनल त्याच्यावर वेटेज दिलेलं होतं आणि त्यांनी 10वीला ते आहे म्हणून 10वीत परत घ्यायचं नाही असं करू नका. शाळेच्याही शिक्षकांना सांगा की हे परत सगळं एकदा घ्या, कारण ह्याचंही वेटेज खूप आहे आणि त्या वेटेजचा उपयोग तुम्हाला 9वी 10वीला पण होणार आहे. आणि म्हणून हा ट्रिग्नोमेट्रीच्या ह्या आयडेंटिटीज आणि रेशोज हे चांगले तयार करा. नेक्स्ट वन. हे 10वीतच तुम्हाला शिकवलं जाईल. पुढे बघूयात. नेक्स्ट वन. मेन्शुरेशन हा जो भाग आहे, लास्ट चॅप्टर आहे, लास्ट टाईप आहे. याच्यामध्ये मेन्शुरेशन मध्ये आपण खरं म्हटलं तर 3री पासूनच मेन्शुरेशन शिकलेलो आहोत. काय काय शिकलो? तुम्हाला एरिया काढता येतो. तुम्हाला आम्ही 7वी मध्ये व्हॉल्यूम काढायला शिकवला. त्याच्यानंतर सरफेस एरिया काढायला शिकवला. त्याच्याही आधी प्लेनचा एरिया शिकवला. हे जे भाग आहेत या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून 10वी मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून पूर्वी तुम्ही 5वी 6वी 7वी शिकलेले जे चॅप्टर्स आहेत ते विसरू नका. ते फॉर्म्युले पण परत आपल्याला लागणार आहेत. त्याची लिस्ट आम्ही पुस्तकात दिलेली आहे. पण आपल्याला त्या फॉर्म्युल्याची सगळी तयारी परत करायची आहे आणि ते फॉर्म्युले आपल्याला परत परत आठवायचे. आता पुढच्या ज्या सगळ्या स्लाइड्स आहेत तेवढ्या मी फक्त दाखवणार आहे तुम्हाला की कोणत्या प्रकारचे फॉर्म्युले लक्षात करायचे, त्याच्यावर उलट सुलट प्रश्न कसे विचारले जातात हे नंतर आपण पाहूयात. पण तुम्हाला फक्त आठवण करून देण्यासाठी कोणत्या कोणत्या भागांचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम आहे ते आपण बघूया. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट सर. हे आता लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेगमेंट हे तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. पण त्याला अजून बराच अवकाश आहे. पण हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत
त्याच्यावर आधारित निदान 2-3 मार्काचे तरी प्रश्न येतातच. नेक्स्ट वन, पुढचे बघा. राईट सर्क्युलर सिलेंडर हे झालेलं आठवतंय का तुम्हाला? 7वीतच झालंय आपलं. कर्व सरफेस एरिया कसा काढायचा, सरफेस एरिया कसा काढायचा, टोटल सरफेस एरिया, याच्यात किती पाणी असेल तर किती त्याची एरिया वाढते, त्याचं हाईट किती वाढते, कमी कशी होते, या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवलेले. ते सगळे आपल्याला प्रॉब्लेम आता परत करायचे तयार, आणि त्याची मिक्स प्रॉब्लेम सुद्धा आहेत. पुढे बघा. नेक्स्ट वन, राईट सर्क्युलर कोन. आता कोन पण तुमचा झालेला आहे. गेल्या वर्षी पण तुम्हाला होतो, कोण होता, त्याचाही अभ्यास झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये आता ते आठवण करून देण्यासाठी सगळ्या स्लाइड्स आपण एकत्र केलेल्या आहेत. नेक्स्ट वन. फ्रस्टम हा भाग नवीन, हा एवढाच भाग नवीन आहे 10वीत, बाकी काही नाही. तो तुम्हाला शाळेमध्ये शिकवला जाईल, त्यावेळेला त्याचे प्रॉब्लेम्स करा. नेक्स्ट वन, पुढचे बघा. म्हणजे हे एवढे आहेत. आता ह्या सगळ्या सरफेस एरियामध्ये स्फिअर जो आहे तो त्याची स्लाइड केलेली नाही, पण तो 9वीत झालेला आहे. पण त्या सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, या सगळ्याचा मिक्स्ड आधारित प्रश्न सुद्धा 10वीला येणार आहेत, हे लक्षात ठेवायचंय. आता आपण ही शेवटच्या 2 स्लाइड्स आहेत, त्याच्यातली एकच स्लाइड पाहणार आहोत. ती स्लाइड महत्वाची काय आहे की आता कसा अभ्यास करायचा आहे. पहिलं काय करायचंय, मी परत परत सांगितलं, रीड टेक्स्टबुक केअरफुली आणि सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम फ्रॉम द टेक्स्ट. सॉल्व दीज प्रॉब्लेम्स ऑन युअर ओन. आता हा जरी वाक्य मी घातलं तरी तुम्ही एक लक्षात ठेवा, समजा तुम्हाला स्वतःला येत नसेल तर तुम्ही कोणाचाही आधार घेऊन सोडवा, पण सोडवा. म्हणजे तुम्ही मदत घ्या, कोणाची मदत घ्या, पण सोडवा. आणि प्रत्येक ठिकाणी फिगर काढा. तुम्ही मनाने ज्या वेळेला एखादा प्रॉब्लेम सोडवता त्यावेळेला अकॉर्डिंग टू दॅट एखादी फिगर काढावी. फिगर काढायला हरकत नाही आणि काढायलाच पाहिजे. अल्जेब्रा मध्ये सुद्धा फिगर काढायला पाहिजे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे. आता ते डिस्टन्सचे प्रॉब्लेम्स असतात, सॉल्व प्रॉब्लेम्स करायचे तुम्हाला, याचे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, क्वाड्रेटिक इक्वेशन, तिथे सुद्धा तुम्ही ए बी पर्यंत गेला, एवढं डिस्टन्स कापलाय, तुम्ही तिथे फिगर काढा ना, त्याचा फायदा होतो. आणि आता तुमच्या किती मिस्टेक्स होत्यात त्याची काळजी करू नका. कॉन्फिडन्स ठेवा की मला येणारच. ह्या कॉन्फिडन्सने जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. आणि डोंट बी अबाउट डिप्रेशन. अजिबात डिप्रेशन मध्ये जायचं नाही. जे जे काही होईल ते पाहायचंय, सावकाश सावकाश सोडवायचंय, आणि ते तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही जसे सॉल्व्ह कराल तसं तुमचं आत्मविश्वास पण वाढेल, आणि त्या विथ कॉन्फिडन्स यू कॅन सॉल्व्ह दिस. आणि आत्ताच पासून मॅथमॅटिक्सची एन्जॉयमेंट. मॅथमॅटिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. एकदा आलं, तुम्हाला एक उदाहरण बरोबर आलं ना की असा कॉन्फिडन्स येईल की येस आय कॅन, असा कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही ते सोडू शकाल. आय थिंक आय विल वेट हिअर. कारण पुढची जरी स्लाइड हाऊ टू स्टडी, हाऊ टू राईट द पेपर आहे, तो आपल्याला आता त्याचा संदर्भ नाहीये. आपण इथे थांबूयात. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू मॅडम, खूप छान तुम्ही गायडन्स दिलात. इनफॅक्ट खूपच छान तुम्ही गायडन्स दिलात. म्हणजे मला इथे सांगायला पालकांना आवडेल की इथे मॅडमनी आता 9वी आणि 10वीची तुलना सांगितली. नुसती 9वी 10वीची तुलना नाही तर 7वी 8वी सुद्धा किती महत्वाचं आहे. म्हणजे 7वी 8वी 9वी या 10वीचा पाया म्हणतात ते उगाच नाही. आज पुन्हा एकदा मला पण ते रिकलेक्ट झालं. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आत्ताच तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. जसं एक खूप छोटंसं उदाहरण मॅडमने दिलं की गणित म्हणजे फक्त काय आहे तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. हा जर का तुम्हाला अतिशय चांगला आला तर कोणतंही गणित तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि याच्याच बरोबर अत्यंत महत्वाचं जे आम्ही सुद्धा खूपदा सांगत असतो की जरी गणित असलं तरी अल्जेब्रा आणि जॉमेट्री या दोन्हीही विषयांची पाठ्यपुस्तकं, तुमची जी टेक्स्टबुक आहेत ही तुम्ही वाचली पाहिजे, अत्यंत काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. गणित हा विषय नुसता वाचून होत नसला तरी पण वाचल्याशिवाय समजत नाही आणि सोडवल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे वाचन आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली घडणं खूप गरजेचं आहे. तर या विषयाकडे तुम्ही लक्ष नक्कीच द्या. आता आपण आपल्या कार्यक्रमाचं नावच ठेवलं होतं की बेस बिल्डिंग. मॅथ्सचा बेस तुमचा जर का पक्का व्हायचा असेल तर याच्यासाठी
तुम्हाला बेस बिल्डिंगच्या काही क्वेश्चन पेपर्स सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी असं म्हणेल की हे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तुमच्या गणिताच्या मार्कांमध्ये 35 ते 40% तयारी तुम्ही आता मे महिन्यामध्येच करणार आहात. जी तयारी करायला पुढे तुमचे कुठलाही वेळ तुमच्याकडे नाहीये. त्यामुळे अत्रे मॅडमनी सांगितलेले प्रत्येक गोष्ट ही लक्षपूर्वक तुम्ही जर का काही नोट डाऊन करून ठेवली असेल तर खूपच चांगलं, नसेल तर आम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला ते सगळं देऊ शकू. आता मला जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी मगाशीच असं म्हटलं होतं की आपल्याला अभ्यास येत नाहीये गणित या विषयासाठी. त्याच्या आधी आपण एक फक्त विचारते मी इथे, आपल्याला अभ्यासाविषयी किंवा गणिताविषयी आता मॅडमनी जे काही सांगितलं त्याच्याविषयी काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकायला हरकत नाही. आपण प्रश्नोत्तर पण घेणार आहोत. तुमचे चॅटबॉक्स मध्ये प्रश्न येतात तोपर्यंत मी 1-2 गोष्टी फक्त सांगते आणि मग नंतर आपला वेबिनार संपणार आहे. मी मगाशी जसं सांगितलं की गणित विषय समजला नाहीये किंवा गणित सोडवायला जमत नाहीये किंवा कळतच नाहीये, तर अशासाठी आता काय करायचं हे मॅडम तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण गणितामध्ये मार्क्स मिळवण्यासाठी लेखन पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्याचबरोबर गणित असू दे किंवा कुठलाही विषय असू दे, 4-5 गोष्टींमध्ये आपण आता आपल्याला प्रॉब्लेम येतोय का हे विचारा आणि जर का त्याच्यावर सोल्युशन हवं असेल तर आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा. मी जसं मगाशी म्हटलं की खूप प्रकार म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच नाहीये, एकाग्रताच नाहीये किंवा खूप साऱ्या पालकांची आता अशी कंप्लेंट आहे की एका जागी बसूच शकत नाही. म्हणजे अभ्यासासाठी 15-20 मिनिटं सुद्धा एका जागी आपण बसू शकत नाही. याच्याबरोबर सगळ्यात मोठा एक ऑब्स्टॅकल आहे तो म्हणजे की सोशल मीडियामध्ये आपण खूप वेळ जातोय का, आपला टीव्ही मध्ये खूप वेळ जातोय का, मोबाईलमध्ये, नेटमध्ये किंवा आपण युट्यूब मध्ये. आजकाल खूप नवीनच निघालंय की युट्यूब मध्ये बघून आपण शिकतो आणि काही करतो. पण प्रत्येक गोष्ट युट्यूबची ही खरीच असते असं ग्राह्य धरून आपण करू नये. याच्यासाठी काही एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती स्कॉलर माइंडकडनं, सुपर माइंडकडनं तुम्हाला एक याच्याबद्दलचं एक विनामूल्य सेशन आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत, जे वैयक्तिक स्वरूपाचं असेल. पॅरेंट्स आणि स्टुडंट्स या दोघांनी आम्हाला जर का एकत्रित तुम्ही वेळ दिली तर आपण त्या तुमच्या ह्या प्रॉब्लेम वरती 100% सोल्युशन देऊ शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला खूप महत्वाचीच आहे, ती म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला कोणतीही अडचण आली तर सुपरमेनची हेल्पलाईन तुमच्या बरोबर आहे. हेल्पलाईनचे नंबर आता इथे चॅटबॉक्स मध्ये टाकलेले आहेत. त्या नंबरवरती फक्त तुम्हाला SMS करायचा आहे आणि तुम्ही लगेच शिक्षकांकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. आता इथे प्रश्न आलेले आहेत, प्रमेय कसे लक्षात ठेवावे असा एक प्रश्न आलाय मॅडम. मी मगाशी पण सांगितलं की प्रमेय लिहून काढायचे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा असे लिहायचे. पहिल्यांदा पुस्तकात बघून लिहायचे. प्रमेय पुस्तकात बघून लिहायची आणि आतापासून जर तुम्ही लिहिली तर ती आणि तपासून घ्यायची. पहिलं बघून लिहिलेलं असलं, पुस्तकातलंच असलं तरी तुम्ही ते नीट लिहित नाही. तिथे पुस्तकात AC असतो, तुम्ही तिथे BC लिहून ठेवलेला असतो. हे आमचा अनुभव आहे. त्यामुळे आणि पालकांनी सुद्धा ते तपासलं तरी चालेल. पालकांनी सुद्धा तपासलं तरी चालेल. कोणालाही सांगा ते तपासून घ्या. तेवढं करा तुम्ही, म्हणजे मग फायदा होईल. वर्ड प्रॉब्लेम कसे सोडवावेत असा एक प्रश्न आहे. वर्ड प्रॉब्लेमची तयारी तर तुम्हाला खूप करायला पाहिजे, कारण क्वेश्चन ज्या वेळेला तुम्ही रीड करता त्यावेळेला रीड केल्यावर पहिलं इक्वेशन फॉर्मेशन हा एवढा सुद्धा भाग क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इक्वेशन फॉर्मेशन साठी कशाला काय मानायचं याची आता प्रॅक्टिस खूप करायला पाहिजे. आणि पुस्तकात सुद्धा तशी उदाहरणं दिलेली आहेत, पण आता ते सुद्धा टेक्निकच आहे. आपण परत कधीतरी असं काही सेशन मिळालं नुसत्या वर्ड प्रॉब्लेमचं सुद्धा एक सेशन घेऊ. त्यावेळेला मी तुम्हाला छान असं गाईड करीन की कसं मानायचं, काय करायचं. पण तुम्ही आता ही वर्ड प्रॉब्लेम्स खरं 7वी, 8वी, 9वी शिकलेला आहात. म्हणजे ते तशा पद्धतीचे करायला सुरुवात करा तुम्ही. आणि किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना, शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांना सुद्धा विचार की कसं करायचं ते. क्वेश्चन नंबर 5 ची तयारी कशी कराल असा एक प्रश्न आहे. म्हणजे टेक्स्टबुक नीट वाचा, खूप महत्वाचं आहे. टेक्स्टबुक वाचा, त्याच्यावरच आधारित तुम्हाला बारीक 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 असे प्रश्न विचारले जातील किंवा एखादी फिगर दिली जाईल त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. म्हणजे असे प्रश्न पुस्तकात नाहीयेत, पण ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून त्याच्यावरचे बेसिक कन्सेप्टवर आधारित काही प्रश्न तो तुमच्या 7वी, 8वीच्या कन्सेप्टवर सुद्धा असू शकतील, ते पण असू शकतील. आणि म्हणून आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्या परत परत रिवाइज करायच्या. म्हणजे हे प्रॉब्लेम्स करता करताच ते रिवाइज करणं खूप जरुरीचं आहे. पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्नाचं आता काहीतरी आलंय तिथे की पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न, तर सुपरमेननी हॉट क्वेश्चनचं सुद्धा एक पुस्तक तयार केलेलं आहे. तेही तुम्ही मिळवा आणि त्यांच्याकडून ते घ्या
त्याच्यामध्ये आम्ही सॉल्व पण करून दिलेले आहेत प्रश्न, पुस्तकाच्या बाहेरचे पण ते सिलेबसवर आधारित अशा प्रश्नांचा संग्रह आपल्याकडे आहे. त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. अडलं तर तुम्ही सुपरमाइंडला विचारू शकता, ते तुम्हाला गाईड करू शकतात. आता मॅडमनी बेसिक कन्सेप्ट पक्का करणं हे खूप गरजेचं आता सुद्धा सांगितलं मॅडमनी. तर मी इथे सांगू इच्छिते की बेसिक कन्सेप्ट पक्का करण्यासाठी बेस बिल्डिंग प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. म्हणूनच आजच्या वेबिनारचं नाव सुद्धा आपण हेच दिलेलं होतं. अशा काही प्रश्नपत्रिका आपण मॅथ्सच्या तयार केलेल्या आहेत की ज्या 9वी 8वी 9वीच्या अभ्यासक्रमावरती आहेत. त्यामुळे बेस तुमचा पक्का होईल. मे महिन्यामध्ये ह्या प्रश्नपत्रिका सोडवून आम्ही तुम्हाला चेक करून पण देणार आहोत, ज्यामुळे तुमचं कुठं चुकलं हे पण कळेल. एक प्रश्न होता मॅडम, एसएससी बोर्ड आहे का? हो आहे. अजून एसएससी यावर्षी बोर्ड नक्की आहे. अजून हो 2 वर्ष तरी आहे. अजून Okay. 2 वर्ष 25 आणि 26 पर्यंत परीक्षा होणार आहे. पुढे काही माहित नाही. 25 ची परीक्षा तुमचीच आहे. Correct. इतर विषयांची मोठी उत्तरं कशी लक्षात ठेवायची, तर याच्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. याच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन नक्की केलं जाईल. येस, यावर्षी बोर्ड आहे. पुन्हा तोच प्रश्न आला होता. ओके, मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत. सो आपण इथे आता समअप करूयात. इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत, हेल्पलाईनसाठी पण नंबर दिलेले आहेत आणि चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला काउन्सिलिंग हवं असेल, फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग हवं असेल तर त्याचे नंबर सुद्धा इथे चॅटबॉक्स मध्ये टाईप केलेले आहेत. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, अपॉइंटमेंट घ्या आणि लगेचच आम्हाला भेटायला या. तुमच्या मुलासाठी ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असू शकेल आणि ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, कारण ही आता इन्व्हेस्टमेंट केली तर पुढे त्याचे रिटर्न्स तुम्हाला नक्की मिळतील आणि ते अत्यंत चांगल्या स्वरूपातील असेल. कारण आता मॅथ्सचा विषय सुरू आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न हे शब्द मी इथे आता वापरले. सो इथे असलेल्या पालकांना माझी असं आव्हान आहे की तुम्ही जरूर आम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडनं घ्या. मला असं वाटतं की आपण इथे थांबूयात आता. आपले काही प्रश्न असतील तर 1 मिनिटं आपण थांबूयात, अदरवाईज आपली मीटिंग संपली, आपण संपूयात. एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केले तर चालतात का? हो चालतात, सगळं चालतं. हाऊ टू इनक्रीज नाही ते नंतर आपण बघूया. ते सांगितलेलंच आहे आपण नंतर बघू. डायग्राम पेन्सिलनीच काढायच्यात, पेन्सिलनीच डायग्राम काढायचे आहेत. इथे असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं एक बेस्ट उत्तर मॅडमनी दिलेलं ते म्हणजे टेक्स्टबुक रीड करा. टेक्स्टबुकवर तुम्ही जितकं थ्रू कराल, जितकं तुम्ही लक्ष द्याल, तेवढं तुमचा इंटरेस्टही वाढेल. इथे एक प्रश्न होता की इंटरेस्ट कसा वाढवायचा मॅथ्स मधला, तर त्याचंही मॅडमने उत्तर मगाशीच दिलेलं आहे की तुम्ही साधं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे जरी करत राहिलात तरी तुम्हाला खूप छान गणित समजेल पण आणि आवडेल पण. बाहेरचे प्रश्न वगैरे असे काही नसतातच. खरं तर मॅडमने आता सांगितलं की हॉट्सचे प्रश्न असतात. बाहेरचे असतात, टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात. जे काही क्वेश्चन नंबर 3-4 मध्ये असतील पण ते सिलेबसवरच आधारित असतात आणि आपलं पुस्तक आहे त्याच्यावर. ते बाहेरचे प्रश्न कशा प्रकारचे असू शकतील. आपलं जर सुपरमाइंडचं पुस्तक घेतलं त्यांनी तर त्याच्यात खूप प्रश्न आहेत, ते मिळू शकतील. एक्झॅक्टली. प्रॅक्टिस सारिका मॅडम तुम्ही नंबर टाका त्याच्यावरती, काउन्सिलिंग करताचे आणि हेल्पलाईन वरचे. आता प्रश्न होता हेल्पलाईन नंबर प्लीज. बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. हो, मी बंद करू? हो. तुम्हाला इथे प्रश्न होता की बुक्स कुठे मिळतील, तर सुपरमाइंडच्या आता चॅटबॉक्स मध्ये जे नंबर टाकले जातात तिथे कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हे सगळे प्रश्न मिळतील, त्याची बुक्स तुम्हाला मिळतील. सो थँक्यू सो मच सगळ्या पॅरेंट्स, स्टुडंट्स, टीचर्स आणि ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम घडला ते लायन्स इंटरनॅशनल क्लब आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, स्कॉलर माइंडचे सगळे सहकारी, माझ्या सहकारी अनुजा करवडे आणि माझा सगळा स्टाफ, या सर्वांचे मी धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.